कर्जमाफी करू असं मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री सांगत राहिले। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता राज्य सरकारनं जिल्हा बँकांसह सहकारी संस्थांकडून थकबाकीदार आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मागवलेली आहे। त्यानुसार माहिती गोळा करण्याचं काम सुरू झालंय। त्यामुळे काही ठिकाणी कर्ज वसुलीवर मर्यादा सुद्धा येते आणि याच पार्श्वभूमीवरती बँका आणि सहकारी संस्था सुद्धा आर्थिक ताणावर आहेत। त्यामुळे कर्जमाफीपूर्वी पात्र कोण ठरणार हे सुद्धा राज्य सरकारनं स्पष्ट करावं अशी मागणी ही शेतकरी करतायत। पण राज्य सरकार मात्र त्यासाठी समितीच्या अहवालाची ढाल वापरतंय। या सगळ्यात अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जाबाबतची माहिती जून 2025 पर्यंतच्या स्थितीनुसार करावेत असे सहकार विभागाचे आदेश आहेत। यामध्ये 2020 ते जून 2025 या कालावधीतील सलग 5 वर्ष नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती सुद्धा मागवण्यात आली आहे। त्यासोबतच 2025 जून सोबतच सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या तपशिलाचा समावेशही यामध्ये असल्याचं सांगितलं जात आहे। पण किसान सभेचे नेते अजित नवले यांनी मात्र यामध्ये 2025 पर्यंतचीच माहिती मागवली जात असल्याचा आरोप केलाय आणि यावरूनच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून डावललं जात असल्याचा आरोपही केलाय। यामध्ये ते असंही म्हणालेत की अतिवृष्टीग्रस्त शेतकरी 2025 नंतरचे थकबाकीदार आहेत, त्यामुळे सरकार पुन्हा शेतकऱ्यांचा छळ करणार असं दिसतंय, असंही नवले यांनी आरोप केलाय।